नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून धरती कंपनीचा DLH 968 या वालाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। बघू शकता याची शेंग ही लांब आहे, लांब असून हा वाल व्हायरस टॉलरंट आहे। नेमकं या वालाचं अजून काय वैशिष्ट्य आहे तुम्हाला संपूर्ण लाईव्ह मध्ये मी सांगणार आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण इथे वाल सुद्धा किंवा घेवडा हा दाखवणार सुद्धा आहे। तर आपण आज या व्हिडिओमधून DLH 968 या वाल घेवड्या पिकाबद्दल माहिती पाहणार आहोत। हा वाल बाजारपेठेमध्ये व्हायरस टॉलरंट म्हणजे हा वाल बाकी कंपन्यांच्या वाल घेवड्या पिकापेक्षा हा कमी बळी पडतो पिवळ्या रोगास, म्हणजेच याच्यावर पिवळा रोग हा खूप कमी प्रमाणामध्ये येतो। याची शेंग हिरवी गर्द असून झुपक्याने याला शेंगा लागतात। पाहू शकता याला झुपक्याने अशा शेंगा लागतात। त्याचप्रमाणे या व्हेरायटीचं वैशिष्ट्य मुख्य म्हणजेच याला शेंडा जो आहे तर हा शेंडा मारावा लागत नाही, कारण शेंडा मारण्याची याला गरज ठेवली नाही, कारण हे हायब्रिड आहे। अंकुर 183 च्या तुलनेमध्ये हा वाल जबरदस्त आता ठरलेला आहे। जगातील कोणतेही कंपनी असो तर त्या कंपनीला तुलनेमध्ये हा वाल जबरदस्त असा ठरलेला आहे। शेंग बघू शकता अर्ध्या फुटापर्यंत याची ही शेंग आहे। दाखवा शेतकऱ्याला, अर्ध्या फुटापर्यंत याची शेंग आहे। वजनदार शेंग आहे, गर्द हिरवी शेंग आहे। त्याचप्रमाणे याला जर लागवडीचा विचार केला तर 2 ओळीतलं अंतर 6 ते 7 फूट ठेवायचं। 2 ओळीतील अंतर 6 ते 7 फूट ठेवायचं आणि 2 झाडातील अंतर 2 ते 2.5 फूट ठेवायचं, असं याचं लागवडीचं अंतर आहे। आता बियाणं किती लागणार, तर एका एकरासाठी आपल्याला 1 किलो बियाणं लागणार। 100 ग्रॅमच्या पॅकिंग मध्ये याची पॅकिंग उपलब्ध शेतकऱ्यांना दिलेली आहे। त्याचप्रमाणे एका पॅकेटमध्ये आता बियाणं किती बसणार, तर एका पॅकेटमध्ये येतात 360 ते 370 बिया 100 ग्रॅमच्या पॅकेटमध्ये। पॅकेटची किंमत काय असणार, तुमची जागा पाहून म्हणजेच तुमचा जिथे कुठे तुम्ही राहता जिल्हा पाहून किती तुमचं दूर अंतर आहे तर त्याच्यानुसार तुम्ही 1400 ते 1500 रुपयापर्यंत तुम्हाला ते मिळून जातात। आता तुम्हाला जर ह्या वालाचे बियाणे लागले तर आता मिळणार कसे, तर तुम्हाला बघू शकता, पहिले शेंगा दाखवतो तुम्हाला। शेंगा बघा किती जबरदस्त अशा शेंगा ह्या आलेल्या आहे। त्याचप्रमाणे अशा संपूर्ण इकडे सुद्धा जबरदस्त अशा शेंगा आहे। झुपक्याने शेंगा लागतात पहा, अशा झुपक्याने शेंगा लागलेल्या आहे। आणि ह्या झुपक्याने शेंगा लागत असल्यामुळे काय होतात की आपल्याला उत्पादन जास्त निघते। आता आपले इथे 4 पॅकेटचे इथे संपूर्ण इथे लागवड आहे। आता तुम्हाला जर याचं बियाणं जर पाहिजे असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याला भरपूर ठिकाणी बियाणं मिळत नाही, तर तुम्हाला जर बियाणं पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करा। परंतु तुमच्या भागामध्ये जर बियाणं मिळत असेल तर तुम्ही तिथून घ्या, परंतु मिळत नसेल आणि तुम्हाला जर बियाणं पाहिजेच असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करा। संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल, लागवडीपासून काढणीपर्यंत तुम्हाला संपूर्ण तुमचे प्रश्न सोडवले जाईल आणि तुमच्या घरपोच ऑर्डर केल्यावर 5 दिवसामध्ये बियाणं हे पोच केल्या जाईल। तर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही अदर कंपनीचे लावण्यापेक्षा खाली दिलेल्या नंबरवर फोन करा, घरपोच तुम्हाला 5 दिवसामध्ये बियाणं पाठवले हे जाणार आहे। आता बियाणं पाठवणार कसे, तर पोस्ट मध्ये तुमचा ऑर्डर आल्यावर ते बियाणं टाकल्या जाते। ते पोस्टमन 5 दिवसामध्ये तुमच्या घरी हे पोच केल्या जाईल आणि तुम्हाला तुमचे बियाणे कुठे आहे तर ट्रॅकिंग ID सुद्धा हे पाठवल्या जाणार। कुठेही तुमची फसवणूक होणार नाही, परंतु खाली दिलेल्या नंबरवरच ऑर्डर करावा, नाहीतर तुमची जर अन्य नंबरवरून फसवणूक झाली तर आम्ही जबाबदार राहणार नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं। तर अशा प्रकारे हा DLH 968 हा वाल आहे। तर पाहू शकता एकच तास नाही तर संपूर्ण तास येते जबरदस्त असं येते आलेला आहे। शेंगा प्रत्येक तासाला शेंगा भरभरून अशा लागलेल्या आहे पहा। अशा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर शेंगा लागत असेल, बघा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर शेंगा लागत असेल तर आपल्याला अजून काय पाहिजे, बघा इथे आता एकच तास संपूर्ण बघा इथे किती जबरदस्त अशा झुपक्याने अशा शेंगा आहे आणि अशा शेंगा लागत असल्यामुळे याचं उत्पादन एकरी 18 टनापर्यंत शेतकऱ्याला मिळत आहे। माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचे तिथे प्रश्न सोडेल, त्यांना त्याच्यापासून उत्पादन चांगले मिळेल आणि एकरी उत्पन्न खर्च काढून नफा हा एकरी चांगला मिळेल। माहिती आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे, धन्यवाद।